मालेगाव प्रकरणामध्ये पुन्हा एक मोठी अपडेट समोर येत आहे। हा नराधम कशा प्रकारे डोकं चालवत आहे ते पहा। आणि त्यानंतर मालेगावमध्ये चिमुरडीवर झालेले अमानुष अत्याचार आणि त्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र रोष असताना सोमवारी या प्रकरणाची सुनावणी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पार पडली। आता याच बद्दलची एक मोठी अपडेट सध्या समोर येत आहे। ती काय अपडेट आहे ते पहा। या प्रकरणात अपडेट काय आहे ते पहा। या तणावानंतर पोलिसांनी आरोपीची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घ्यावी अशी विनंती केली होती। कोर्टाने ही मागणी मान्य केली आणि आरोपीची सुनावणी ऑनलाईन घेण्यात आली। सुनावणीत उघड झालेल्या माहितीनुसार आरोपी तपासात कोणतेही सहकार्य करत नाही। हा जो नराधम आहे तो पोलिसांना कोणतेही सहकार्य करत नसल्याची बाब उघडकीस झालेली आहे। आता आरोपीने गुन्ह्यातील हत्यार अद्याप सांगितलेले नाही। पोलिसांनी जेव्हा त्याला विचारलं तू कोणते हत्यार वापरलेले आहे, कुठे आहे ते सांग, परंतु त्या आरोपीने गुन्ह्यातील हत्यार अद्याप पोलिसांना सांगितलेले नाही। तसेच चौकशीतही तो टाळाटाळ करत आहे। सुनावणी दरम्यान आरोपीने सरकारी खर्चातून वकील देण्याची मागणी केली। त्याची मानसिक स्थिती ठीक असल्याचेही कोर्टात स्पष्ट झालेले आहे। न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडी 27 नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून पुढील सुनावणी देखील त्यानंतर होणार आहे। आता तज्ज्ञांच्या मते यामध्ये काय होऊ शकतं पहा। जर फॉरेन्सिक चाचणी व्यवस्थित झाली नाही किंवा पोलिसांचे सहकार्य किंवा पोलिसांच्या ज्या चाचण्या आहेत किंवा चौकशी आहेत त्या व्यवस्थित झाल्या नाही तर कदाचित हा आरोपी सुटू शकतो। यापूर्वीही अशाच केसेस असे सुद्धा गुन्हे घडलेले आहेत आणि त्या केसेसमध्ये सुद्धा असं घडलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणात सुद्धा असं होण्याची दाट शक्यता आहे। सरकारने यापूर्वी फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्याची घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात अनेक प्रकरणांमध्ये न्याय प्रक्रिया संथ गतीने चालत आहे। त्यामुळे या फास्ट ट्रॅक कोर्टचा सुद्धा काय उपयोग असाच प्रश्न इथं अनेक लोकांनी उपस्थित केलेला आहे। आरोपीने गुन्हा कबूल केलेला आहे, परंतु आरोपी आता मुद्दाम पोलिसांना सहकार्य करत नाही असं स्पष्ट दिसून येत आहे।